नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. द रिंगण लाईव्हच्या बेधडक चर्चेमध्ये पुनश्च एक बार आपले स्वागत. बेधडक चर्चेमध्ये आजचा विषय आहे सुनेत्राताईंचा शपथविधी शिंदे गटाला का खोपला. या महत्त्वपूर्ण विषयावर आज चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत द रिंगण लाईव्हचे संपादक राजू पाटील सर. स्वागत आहे सर आपलं. धन्यवाद. एक प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झालेला आहे. अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. बारामतीमध्ये त्यांचा विमान अपघात झाला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्राताई यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी घेतला. या शपथविधीनंतर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यांच्याच सरकारमध्ये असलेला शिंदे गट म्हणजे एकनाथराव शिंदे गटांचे अनेक मंत्री आमदार आज प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यामुळे हा विषय आपण आज चर्चेला घेतलेला आहे. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की शिंदे गटाला सुनेत्राताईंचा शपथविधी का खोपला. अत्यंत महत्वाचा विषय, महाराष्ट्राच्या एकूण राजकारणासाठीचा हा महत्वाचा विषय आहे. मुळात अजित पवारांचा शपथविधी ही शिंदे गटाला खोपलेलाच होता. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना आपल्यासोबत घ्यायलाच नको अशी भावना एकनाथ शिंदे पासून ते त्यांच्या सर्व आमदारापर्यंतची होती. आणि अजित पवार किंवा पवार कुटुंबीय किंवा सत्तेमध्ये आमच्याशिवाय आता दुसरं कोणी नको ही सातत्याने शिंदे गटाची भावना गोपाळराव राहिलेली आपल्याला बघायला मिळाली पूर्वीच्या काळामध्ये. आणि मग अजित पवारांच्या दुःखद निधनाच्या नंतर शिंदे गटाच्या काही नेत्यांना म्हणजे एकनाथ शिंदे सहित सगळ्याला असं वाटलं होतं की आता आपली पॉवर, आपलं दबाव तंत्र देवेंद्र फडणवीसांवर की सरकारवर वाढवायला आपल्याला पूर्णपणे संधी मिळालेली आहे. पूर्वी अजित पवार सत्तेमध्ये असल्यामुळे शिंदेंना काही मर्यादा येत होत्या, त्या आजही आहेत. मर्यादामध्ये आता काही बदल झालेला नाही. आणि मग देवेंद्र फडणवीस काही शिंदेच्या प्रत्येक दबावाला, प्रत्येक मागणीला, प्रत्येक भूमिकेला देवेंद्र फडणवीस काही बळी पडत नव्हते. आणि मग ते खूप व्यथित झाले की मग ते कुठेतरी आपल्या शेतात जाऊन बसायचे, ते कॅमेरे बिमरे लावून इव्हेंट करायचे, साताऱ्यामध्ये शेतात जायचे. हा, असं काही कांदे लाव, वांगे लाव असलं काही करत होते. फारच त्याला राग आला तर मग ते दिल्लीला जायचे आणि दिल्लीमध्ये जाऊन अमित शहाना हे आपलं घराणं ते पूर्वी सांगत होते. असा प्रकार सातत्याने चालतो. 2-4 महिन्यामध्ये असे प्रकार होत राहतात. परंतु ही जी दुर्दैवी घटना झाली बारामतीची, त्यानंतर या सगळ्याला असं वाटलेलं होतं शिंदे गटाच्या लोकांना की राष्ट्रवादी काँग्रेस आता सत्तेमध्ये सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. किंवा ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या दोघांनी जर एकीकरण झालं किंवा एकत्र आले तर हे सरकारमधून बाहेर पडतील. आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर सरकारमधून बाहेर पडली तर आपली बार्गेनिंग पॉवर वाढेल किंवा आपलं प्रभुत्व किंवा आपली गरज जी सत्तेसाठी, संख्याबळासाठी राज्याच्या भाजपाच्या सरकारला आहे ती वाढेल. पण दुर्दैवाने देवेंद्र फडणवीसांनी योग्य डाव टाकला आणि शिंदेंना, शिंदेच्या मंत्र्यांना, शिंदेच्या आमदारांना संधीच मिळू दिली नाही की पटकीने त्यांनी तो शपथविधी करून घेतला. तो करायला पाहिजे होता का, ती घाई झाली का, यावर आपण बोललो. आपण बोलणं वेगळं किंवा इतर समाजातल्या लोकांनी बोलणं वेगळं, परंतु शिंदे गटाच्या लोकांनी बोलणं. तुम्ही सरकारमध्ये आहेत, तुम्ही कशाला विरोध करताय? तुमचं ते काम नाही, तुम्ही केवळ स्वागत करा, तुमची कामं पुढे करा. परंतु तुम्हाला मिळेल त्या व्यासपीठावरून शिंदेचे आमदार, शिंदेचे मंत्री आता ज्या पद्धतीनं दुःख व्यक्त करतात की हे चुकीचं झालं, याने एवढी काही करायला नको होती, थांबायला पाहिजे होतं, धार्मिक विधी पार पाडायला पाहिजे होते. अरे तुम्ही सल्ला देणारे कोण आहात? समाजाच्या वतीनं कोण सल्ला देत असेल, जनतेच्या वतीनं कोण बोलत असेल तर ठीक आहे, ते आपण समजू शकतो. किंवा जे हितचिंतक आहेत राष्ट्रवादीचे, दोन्ही गटाचे, त्यांच्यापैकी कोणी बोलला तर तेही आपण समजू शकतो. तुम्ही काय करायला पाहिजे? सरकारमध्ये असलेल्या लोकांनी अजितदादांचा अपघात का झाला याच्या चौकशीसाठी तुमची काय शक्ती, बुद्धी आहे ती पणाला लावून सत्य लोकांच्या समोर आणलं पाहिजे. आजही अजितदादांचा अपघात हा संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे. सरकार म्हणून एकनाथ शिंदेची, देवेंद्र फडणवीसांची किंवा महाराष्ट्राच्या सरकारची जबाबदारी आहे की आपण या अपघाताचं खरं कारण लोकांच्या समोर तातडीनं आलं पाहिजे. अनेक प्रश्न दररोज निर्माण होत आहेत.
तुमच्या चौकशीमधून सुद्धा अनेक गोष्टी संशयास्पद दरोच्या दरो बाहेर येतात. त्यावर शिंदे गटाने लक्ष केंद्रित न करता केवळ सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर भाष्य करणे आणि त्यांना धार्मिक नियम सांगणे किंवा त्यांना कुटुंबाच्या परंपरा, हे तुमचं काम नाहीये. एवढे नैतिकतेचा आव शिंदे गटाने आणूच नाही. नैतिकता आणि शिंदे गट यांचा संबंधच कुठे दिसून आलेला नाहीये. त्यामुळे त्या गप्पा शिंदे गटाच्या कुठल्याही आमदाराने मारायच्या नाहीत असं मला प्रथम वाटतंय. पाटील सर, एक वेळ आपण समजू शकतो की शरद पवार गटाने विरोध केला असेल तर समजू शकतो ना आपण बाबतीत. पण सत्तेमध्ये सहभागी असलेलेच आमदार मंत्री बोलतायत. उदाहरणादाखल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर रामदास कदम, गुलाबराव पाटील, पुन्हा शिरसाट आहेत, परत बरेचसे असे तानाजी सावंत आहेत. तर ह्यांना धक्का बसण्यास मागचं कारण काय? हेच बोललो मी आता. यांना असं वाटलं होतं की आता आम्ही म्हणजे अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाताच्या नंतर दुःख व्यक्त करण्यापेक्षा हे बाहेरून किती जरी दुःख व्यक्त करत असले तर आजची त्यांची जी सत्तेची कळी होती ना ती अशी फुलायला लागलेली होती की आता आमचं महत्व वाटतं. आता सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आपण सांगाल ते ऐकणार किंवा आपणाला ढिला हात देणार, आपला पक्ष वाढवण्यासाठी आपल्याला आता मोठी मदत मिळणार किंवा आता तिजोरीच्या चाव्या पूर्णपणे आता देवेंद्रच्या हातात जरी गेल्या असल्या तरी आपल्याला आता प्रचंड प्रमाणात निधी मिळणार, असं काहीतरी गुलाबी स्वप्न या सगळ्या शिंदे गटाच्या लोकांना पडलेलं होतं. परंतु सुनेत्राताईंचा सहभाग झाल्यानंतर किंवा त्या मुख्यमंत्री पदावर गेल्यानंतर त्या स्वप्नावर पाणी पडलेलं आहे आणि पुन्हा शिंदे गटावर अशी वेळ आली आहे. त्याला एका म्हणीमध्ये म्हणजे तुम्ही मला जोड्याने हाना पण तुमचं म्हणा म्हणण्याची पाळी पुन्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सगळ्या लोकांना आले. आता हा प्रश्न तर सगळ्यांना कळालेला आहे आपल्या चर्चेतनं. पण अजून एक फार मोठा अनुत्तरित प्रश्न असा आहे की अजितदादा पवार यांचा संशयात मृत्यू झालेला आहे. त्याबद्दल चौकशी, सीआयडी चौकशी करण्याचा नेमला चालू आहे. पण बरेचसे प्रश्न उपस्थित झालेत. कोणी म्हणतं की एक खासदार तर म्हटले की बॉम्ब ठेवला होता का काय. तर खरंच असं काही घडलं असेल असं वाटतं का आपल्याला? खरं म्हणजे हा तपासाचा भाग आहे. यावर आपण अधिकृतपणे भाष्य करणं हे मला चुकीचं वाटतं. बरोबर. संशय अनेक लोक व्यक्त करतायत, आपण वाचतो, ऐकतो, पाहतो. आता 10 तारखेला रोहित पवार त्या संदर्भामध्ये काही स्टेटमेंट करणार आहेत 3 दिवसाच्या नंतर. त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर किंवा तपास आता कशा पद्धतीनं पुढे चाललाय या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. वेग स्टेटमेंट करण्यामध्ये काहीच अर्थ या क्षणाला नाही. एक गोष्ट आपण सरकारच्या पुढे वारंवार हा प्रश्न ठेवायला हवा जनतेच्या वतीनं की दादांच्या या संशयास्पद अपघाताचं कारण शोधलं गेलं पाहिजेच. त्याचं चालणार नाही. बरोबर. जनतेला कळायला पाहिजे. जनतेला ही गोष्ट पूर्णपणे कळली पाहिजे. हा अपघात आहे का घातपात आहे. महाराष्ट्राच्या मनामध्ये पूर्णपणे आज शंका आहे. ती शंका दूर करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची, देशाच्या गृहमंत्र्याची, सगळ्या यंत्रणांची आहे. ते आता कशा पद्धतीने तपास करून तो पुढे येतो हे आपल्याला भविष्यामध्ये गोपाळराव बघावं लागणार आहे. आपला विषयच आज केवळ शिंदे यांचा होता. आणि एका वाक्यामध्ये आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एकनाथ शिंदेवर आता पुन्हा 2 हाना पण तुमचं मना म्हणायची पाळी पुन्हा त्यांच्यावर आलेली आहे. त्यांची बार्गेनिंग पॉवर जी होती ही बार्गेनिंग देवेंद्र फडणवीस खूप हुशार आहेत. म्हणजे त्यांच्या विद्वत्तेला मी अनेकदा आपण बोललोय आहोत. त्यांच्या विद्वत्तेला त्रिवार सलाम केलाय की राजकारणामध्ये शिंदेचं महत्व, शिंदेचं अस्तित्व त्यांनी कधी वाढूच दिलं नाही. जेवढी गरज त्यांची आहे, शिंदे सैनिकची जेवढी गरज आहे, एकनाथ शिंदेची जेवढी गरज आहे, जिथे गरज आहे तिथेच त्यांना फक्त वापरलं आणि काम संपलं की उचलून बाजूला ठेवलेलं आहे. त्यामुळे ही जी सध्या रामदास कदमासहित सगळ्यांची जी आपल्याला फडफड ऐकायला मिळते ना ते त्याचं ते प्रतीक आहे. मग यातून असा एक प्रश्न उपस्थित होतो की देवेंद्र फडणवीसांची ही एक रणनीतीच आहे. कारण देवेंद्र फडणवीसांना त्यांनी 2 गोष्टी साध्य केल्यात. एकाच निर्णयामुळे देवेंद्र फडणवीसांनी खूप गोष्टी साध्य केल्या. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारणे. एका दगडात 3 पक्षी मारले त्यांनी. लोक 2 मारतात म्हणतात 3 मारलेले आहेत. 3 मारलेत. एकीकडे सुनेत्राताईचा त्यांनी मंत्रिमंडळामध्ये समावेश करून पहिल्यांदा
शरद पवारांचं जे महत्व होतं की आता ही सगळी यंत्रणा शरद पवारांच्या ताब्यामध्ये जाईल आणि राष्ट्रवादी चा निर्णय शरद पवार घेतील, त्याला त्यांनी पटकीने तोडलं. म्हणजे पवार कुटुंबियापासून सुनेत्राताईचं कुटुंब राजकीय दृष्ट्या तरी तोडण्याचा त्यांनी डाव खेळला. तो तिथे पहिला यशस्वी झाला. हा एक पक्षी मेला. दुसरा पक्षी जो मरतोय की त्यांचा शपथविधी झाल्यामुळे यांची बार्गेनिंग पॉवर शिंदेची कमी झाली, शिंदेचं महत्व पुन्हा कमी झालं. हा दुसरा पक्षी त्यांनी तिथे पुन्हा मारला. देवेंद्र फडणवीसांची जी त्यांना काही जागा कमी होत्या आणि सरकार आपलं टिकून ठेवायचं होतं मजबूतीनं. हे सरकार मजबूतीने टिकून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची साथ आपल्यासोबत कायमस्वरूपी राहील याची व्यवस्था पण त्यांनी केली. एका दगडामध्ये 3 पक्ष देवेंद्र फडणवीसांनी मारले. प्रेक्षक हो, सुनेत्राताईंचा शपथविधी शिंदे गटाला का खुपला किंवा त्यांना धक्का बसण्यामागचं कारण काय, त्यांना काय एवढी भीती वाटते, हे या प्रश्न तुम्हाला पडलेलेच आहेत. याबद्दल अनेक लोकांना त्याबद्दलचे प्रश्न जाणून घ्यायचे होते, म्हणूनच आम्ही हा विषय आजच्या चर्चेमध्ये घेतला. आणि गोपाळराव, आपल्या प्रेक्षकांना हे पण सांगायला पाहिजे की रिंगण लाईव्हचे 2 व्यासपीठ आहेत. एक आहे फेसबुक पेज द रिंगण लाईव्ह. हे फेसबुक पेज पण आपण सतत पाहत राहा, त्याला फॉलो करा. आणि आपलं नेहमीचं द रिंगण लाईव्ह हे युट्यूब चॅनल, त्याला पण आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा, पाहत राहा. मित्रांनो, गेल्या 1-2 महिन्यापासून स्थानिक निवडणुका असल्यामुळे आणि आम्ही सातत्याने स्थानिक विषयांवर भाष्य करत असल्यामुळे आपल्या समोर तेवढ्या गतीनं आलो नाही, पण आजपासून पुन्हा आपल्या समोर तेवढ्याच ताकदीनं तेवढेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही येतोय. धन्यवाद.